सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एपिसोडला लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे सगळ्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर सुरू करूया आपल्या स्टोरीला, जिचं नाव आहे मिलन अभी आधा अधुरा आहे. एपिसोड 115. रोहित आणि राणी मुंबईवरून जपानसाठी रवाना झाले आणि रोशन त्या दोघांनाही सोडून घरी येत असतानाच संग्राम आणि त्या पियेनं त्याला बरोबर ट्रॅप केलं आणि एका मुलीला किडनॅप करून त्याच्या फार्म हाऊसवर दिवसा ढवळ्या घेऊन जातोय असं भासवत त्याला घेरला. आणि उद्योग सम्राट मल्हारराव सूर्यवंशी यांच्या चिरंजीवाचे प्रताप दिवसा ढवळ्या मुलीला किडनॅप करून त्यांच्या फार्म हाऊसवर घेऊन गेला असं काहीसं छापून आणा असं संग्राम म्हणाला. आणि सूर्यवंशींची नाचक्की झाली पाहिजे आणि रोहित सूर्यवंशी परत येण्याच्या आत अख्ख्या सूर्यवंशी खानदानाचं नामोहरण होत ते मिटून गेलं पाहिजे असं सांगितलं. आणि इकडे त्या मुलीनं सुद्धा पोलिसांना फोन केला आणि रोशन घाबरून गेला. त्याला काय करावं सुचेना. हे असं काहीतरी त्याच्या बाबतीत होईल असं हसऱ्या खेळत्या स्वभावाच्या रोशनला वाटलं सुद्धा नव्हतं. या राजकारणापासून त्याचं मन तर कोसो दूर होतं आणि तो त्या मुलीला हात जोडायला लागला आणि गयावया करत म्हणाला, प्लीज, मी असं काहीही केलेलं नाही, मी तुला टचसुद्धा केला नाही, असं काय करतेस तू? तरीही ती मुलगी म्हणाली, नाही, तू मला किडनॅप करून घेऊन जात होता हे नक्की. आणि तिथं हा सगळा गोंधळ सुरू असतानाच फार्म हाऊसवरून काम करणाऱ्या 2 गड्यांनी हे बघितलं. काय प्रकार आहे त्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी सरळ राहुलला फोन केला. रोशन तर इतका घाबरून गेला होता की त्याला कोणाला फोन करावा, मदत मागावी याचंही भान नव्हतं. आणि राहुलला त्या गड्यांनी फोन करून सांगितलं की भैयासाहेब, इथे बाबांना काही लोक त्रास देत आहेत, सोबत एक मुलगीसुद्धा आहे आणि ते रडत आहेत, तुम्ही लवकर या. आता मल्हाररावांच्या 3ही मुलांना अख्खी पंचक्रोशी आणि जिल्हा सगळे लोक वेगळ्या वेगळ्या नावानं ओळखायचे. राहुलला भैयासाहेब, रोहितला रोहित दादा आणि रोशनला रोशन बाबा. त्यामुळे भैयासाहेब, दादा आणि बाबा म्हटलं की कळायचं नक्की कोणाबद्दल ते बोलत आहेत. आणि राहुल चकित होऊन म्हणाला, काय, रोशन तिकडे आलाय का? आणि ते गडी म्हणाले, हो, तुम्ही लवकर या, मामला खूपच सिरियस दिसतोय. आणि आता राहुलच्या समोरसुद्धा बरीच मंडळी बसली होती त्याला भेटण्यासाठी. आणि तो त्या सगळ्यांना म्हणाला, तुम्हाला थोडासा वेट करावा लागेल, मी निघतोय, असं म्हणून त्यानं पटकन गाडी काढायला सांगितली आणि तो त्या दिशेने निघाला. आणि इकडे लगेच कारखान्याच्या बाहेर उभा असलेल्या संग्रामच्या माणसानं त्याला फोन करून सांगितलं की राहुल तिकडं निघाला आहे बहुतेक, त्याचं काय करायचं आहे का, त्याला अडवायचं आहे का? आणि संग्राम म्हणाला, नको, यावेळी त्याचं काहीच करायला नको, नाहीतर डाऊट येईल आपल्यावर. एकाच वेळी सगळ्या सूर्यवंशी पुत्रांवर काळाचा घाला नाही येऊ शकत. आणि राहुल करून करून काय करणार? तिथे जाणार आणि समजूतदारपणे वागणार, त्याच्यापासून आपल्याला काहीच धोका नाही. आणि ज्याच्यापासून धोका आहे तो तर जपानला गेला आणि तो येईपर्यंत सूर्यवंशींच्या साम्राज्याला आग लावण्यासाठी आपण काहीही करू शकतो, असं म्हणून संग्राम हसला. आणि राहुल, तिथं आल्यावर जे काही होईल ते मला सांगा आणि पोलीस आलेच पाहिजेत, त्याशिवाय मजा नाही, असं म्हणून त्यानं फोन केला. आणि राहुल खूपच गडबडीत तिथं गेला तर तिथं रडत असलेला रोशन त्याला दिसला. राहुलला बघितलं आणि त्याच्या गळ्यात पडून अक्षरशः रडायला लागला रोशन आणि म्हणाला, दादा, मी हे काहीच नाही केलं, ही मुलगी खोटं बोलते, मी तिला मदत केली, तीच माझ्या गाडीखाली आली, असं म्हणून रोशन रडत होता. राहुलनं त्याच्या खिशातून रुमाल काढला आणि त्याचे डोळे पुसले आणि म्हणाला, रडू नकोस, मी आहे ना, काही नाही होणार. आणि इकडे लगेच तिथलं लाईव्ह टेलिकास्ट जसंच्या तसं संग्रामला सांगण्यासाठी आणि दाखवण्यासाठी एक जण त्याचा माणूस व्हिडिओ ऑन करून बसला होता. आणि त्यात राहुल रोशनचे डोळे पुसतोय, तो रडतोय, लहान मुलासारखाही दिसत होतं. आणि संग्राम हसून म्हणत होता, काय खुल्या बाळासारखं सुरू आहे यांचं. खरंच हा छोटा सूर्यवंशी ना अगदी लहान आहे, पण लहान असला तरी वयात आहे ना, मग वयाचा तर फायदा घेतलाच पाहिजे आणि वयात आलेलं कोंबडंसुद्धा कापलं पाहिजेच. रोशन खूप रडत होता. राहुलने त्याला समजावलं, गाडीत बसवलं आणि म्हणाला, मी बघतो काय झालंय. आणि तो त्या मुलीकडे बघून म्हणाला, एक्सक्यूज मी,
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझा भाऊ असं काहीच करत नाही. ती मुलगी म्हणाली, नाही, मला त्यानं किडनॅप केले. तुमचा कोणाचाच विश्वास नाही ना माझ्यावर? मग मी आत्ता पोलीस येतील, त्यांना बोलवले, तेच बघतील काय करायचं ते. राहुलला आता कुठेतरी थोडं थोडं वाटत होतं की ही मुलगी आपण कुठेतरी बघितली आहे, पण नक्की कुठे हे कळत नव्हतं. इतक्या सगळ्या कामाच्या राड्यात ही एकदाच भेटलेली, ती फक्त 2 मिनिटांसाठी भेटलेली मुलगी त्याला कधी आठवणार? सकाळी काय खाल्लं ते त्याला दुपारी आठवत नाही, इतका कामाचा व्याप असतो त्याच्यामागे. आणि आता त्या मुलीनं सभ्य मुलीसारखे कपडे घातले होते, ओढणी वगैरे घेतली होती, केसांची वेणी घातली होती, पायात फ्लॅट साधी चप्पल होती आणि आपण साध्या घरातले आहोत असं दाखवत होती. त्यामुळे राहुल तिला ओळखणं शक्य नव्हतं. आणि ती ऑफिसमध्ये आली तेव्हा पूर्ण वेगळ्या रूपात होती. आणि राहुल तिला म्हणाला, हे बघा, तुम्हाला काय हवं ते सांगा, आम्ही ते करायला तयार आहे, पण प्लीज पोलीस वगैरे नको, आमची खूप नाचक्की होईल. आणि आता त्या मुलीने थोडा विचार केला की याच्याकडून पैसे उकळण्याची ही चांगली संधी आहे. संग्रामनं तिला या कामासाठी फक्त काही हजार दिले होते, मग याच्यापासून आपण लाखोमध्ये उकळू शकतो. पार्टी मालदार आहे. आणि तरीही ती नाटक करत म्हणाली, तुम्ही मला विकत घेताय का? म्हणजे तुमच्या भावाने माझी इज्जत घेतली असती तरी चाललं असतं आणि तुम्ही त्याची भरपाई पैशातून करू बघताय का? आता मी हे सगळं मीडियासमोर सांगणार आणि याच्यावर केस करणार म्हणजे करणार. आणि राहुल आणखीन घाबरला आणि म्हणाला, हे बघा, प्लीज असं काही करू नका. माझ्या भावाची यात काहीच चूक नाही, तरीही मी तुम्हाला पैसे देतोय, प्लीज असं करू नका. थंड डोक्यानं विचार करा. मग आमच्या आई वडिलांना हे कळलं तर त्यांना नाही आवडणार. आणि ती मुलगी संग्रामच्या माणसांना दूर करून एकट्या राहुलला म्हणाली, ठीक आहे, माझा तुम्हाला फोन येईल आणि मग किती रक्कम द्यायची ते मी सांगेन. आणि राहुलला आता खूप बरं वाटलं. आणि इतक्यात तिथं इन्स्पेक्टरसुद्धा आले. आता इन्स्पेक्टरसुद्धा तेच होते, संग्रामचे चमचे. आणि ते आले आणि म्हणाले, काय झालं, इथे आम्हाला का बोलवलं? राहुल आणि रोशन घाबरले आणि तो इन्स्पेक्टर त्यांना बघून म्हणाला, अरे भैयासाहेब आणि बाबासाहेब दोघेही एकत्र, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. आज आमचं नशीब चांगलं आहे म्हणायचं, पण दादासाहेबसुद्धा भेटले असते तर तुम्हा तिघांचं म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचं एकत्र दर्शन घेण्याचा दुर्मिळ योग माझ्या नशिबात आला असता. असं म्हणून तो इन्स्पेक्टर फार स्तुती करायला लागला राहुल आणि रोशनची. तसतसं रोशनला खूप लाज वाटल्यासारखं वाटायचं, कारण अख्ख्या जिल्ह्यामध्ये इतकं नाव होतं मल्हाररावांचं, राहुलचं, रोहितचं, आणि माझ्यामुळे आता त्याला गालबोट लागणार म्हणून तो नाराज झाला होता. आणि आपल्या कृत्यामुळे हे नाव आज खराब होण्याची वेळ आली असं त्याला वाटायचं. आणि राहुल म्हणाला, काही नाही इन्स्पेक्टर, थोडंसं मॅटर होता, पण आता सॉर्ट आऊट झाला आहे, तुम्ही येऊ शकता. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, हे तुम्ही म्हणताय हो भैयासाहेब, पण या मुलीनं फोन केला आहे तर तिलाही विचारू द्या, तिची काही तक्रार आहे का? आपला कायदा कसा आहे तुम्हाला माहीतच आहे आणि आम्ही कायद्याचे रक्षक आहोत. आता रोशन आणि राहुलने त्या मुलीकडे बघितलं आणि नजरेतूनच तिला काहीही सांगू नको, तुला हवी ती रक्कम देतो असं सांगितलं. आणि त्या मुलीनं आता मोबाईलवर 10 लाखाचा आकडा टाईप केला कॅल्क्युलेटरमध्ये आणि राहुलला दाखवला. आणि राहुलने अंगठा उचलून डन केलं, तुला इतके पैसे मिळतील पण गप्प बस असं सांगितलं. आणि ही मुलगी इन्स्पेक्टरला म्हणाली, इन्स्पेक्टर, अहो काहीच नाही, ॲक्च्युली 2 मुलं ना माझी छेड काढत होती आणि हे रोशन साहेब आहेत ना, ते खूप चांगले आहेत, त्यांनी माझी मदत केली आणि ती मुलं आत्ताच पळून गेली, म्हणूनच मी फोन केला होता. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, अच्छा असं का, ठीक आहे, पण नेक्स्ट टाईम जरा लवकर फोन करा म्हणजे आम्हाला गुन्हेगार पकडता येतील. असं म्हणून इन्स्पेक्टरनं तिला एक बोट दाखवलं. म्हणजेच काय तर तू जितके पैसे मागशील ना त्यातला 1 लाख मला हवेत असं इन्स्पेक्टरनं तिला खुणवून सांगितलं. आता त्या मुलीला नाईलाजाने हो म्हणावं लागणार होतं, कारण या सगळ्या नाटकामधला इन्स्पेक्टर हा महत्त्वाचा दुवा होता, त्याच्याही रोलचे त्याला पैसे मिळालेच पाहिजेत ना. आणि ती त्याला म्हणाली, हो इन्स्पेक्टर,
निघून गेले तसं रोशन हेल्पलेस होऊन गाडीमध्ये बसला. आणि ती मुलगी राहुलला म्हणाली, हे बघा, तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे आता तर मी काहीच बोलले नाही, पण माझी रक्कम मला मिळाली पाहिजे, नाहीतर मी पुन्हा पोलिसांमध्ये जाऊ शकते, समजलं? आणि राहुल म्हणाला, तुझी रक्कम तुला मिळेल, पण तू आहेस कोण आणि रोशनच्या गाडीत कशी आलीस? आणि ती हसून म्हणाली, तुमच्या छोट्या भावाला विचारा, त्यानेच मला स्वतःच्या गाडीत बसवलं, मला बेशुद्ध केलं आणि मला फार्म हाऊसच्या दिशेने घेऊन चालला होता. कशासाठी ते विचारा त्याला. राहुल चिडला आणि म्हणाला, हे बघ, त्याचं लग्न झाले आणि तो या टाईपचा मुलगा नाही. एकतर तुझा गैरसमज झाला. सॉरी गैरसमज नाही हा, तू तर आमच्याकडून पैसे घ्यायला तयार झालीस, याचा अर्थ हे सगळं मुद्दाम केलंस, हो ना? आणि ती हसून म्हणाली, तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा, बाकी तुम्ही हुशार आहातच, मी कशाला माझ्या तोंडानं सांगू, पण माझे पैसे मी सांगेल तिथं पोहोचले पाहिजेत. मी तुम्हाला पत्ता मेसेज करते आणि यानंतरही मला वेळोवेळी पैसे हवेत, नाहीतर मी काहीही करू शकते. आणि रोशन चिडून म्हणाला, ए मुली, तू आम्हाला अशी ब्लॅकमेल नाही करू शकत. आणि दादा, हिला पैसे द्यायची गरजच नाही, हिचा काय भरोसा, पैसे घेऊनसुद्धा ही धमक्या देत राहिली तर? आणि ती मुलगी म्हणाली, ठीक आहे, मग आत्ता सूर्यवंशींची अब्रू जाणार म्हणजे जाणार. मी पुन्हा पोलिसांना बोलावते, जास्त दूर गेले नाही ते, आणि मी स्वतःचे कपडे फाडून घेते आणि जाते पोलीस स्टेशनमध्ये. आणि राहुलला कळलं की ही मुलगी फार तयारीची आहे आणि तो म्हणाला, नाही, तुझे पैसे तुला मिळतील, पण तू असं करू नकोस. आणि ती मुलगी रोशनकडे बघून हसत म्हणाली, शिक काहीतरी तुझ्या मोठ्या भावाकडून. मगाशी तर कसा मुळू रडत होता, हात जोडत होता, आणि आता पोलीस गेल्यानंतर रुबाब करतोस का? पण लक्षात ठेव, पुन्हा मी माफ नाही करणार. असं म्हणून ती निघून गेली. आणि रोशन पाठीमागे खूप चिडला आणि म्हणाला, अगं जा, माफ करणारी तू कोण? दादा ही सरळ ब्लॅकमेल करते, मी काहीच नाही केलं. आणि राहुल म्हणाला, रोशन, तुझं खरं आहे, तू काहीच नाही केलं, पण सध्या परिस्थिती सगळी आपल्या विरोधात आहे आणि नक्कीच हे कारस्थान आहे हे कळतंय. रोशन म्हणाला, पण दादा, हिला आपण कुठपर्यंत देणार पैसे? किती डिमांड वाढत गेली तर हिची? राहुल म्हणाला, पुढं बघू, पण सध्या हे प्रकरण मिटलेलं बरं. तुला कळतंय का, रोहित आता झेडपी अध्यक्षाच्या इलेक्शनला उभा राहतोय. अशा दरम्यान आपल्या घराण्याची इज्जत गेलेली चांगली नाही. रोशन, रोहितची पेपरमध्ये किती नाचक्की होईल माहीत आहे का? सतत काही ना काही एकतर होत आहेच ऑलरेडी. तो येईपर्यंत शांत बसूया आणि प्लीज रोहितला यातलं काहीही कळू देऊ नको. त्याला राणीला उगीच डिस्टर्ब होईल आणि आईबाबांना सुद्धा कळता कामा नये, त्यांना मनस्ताप व्हायला नको. मी आहे ना, असं म्हणून राहुलनं रोशनला समजवलं आणि घरी घेऊन गेला. आणि सध्या तरी त्या मुलीला 10 लाख रुपये त्यानं पाठवून दिले. आणि त्या मुलीला संग्राम म्हणाला, तू पोलिसांना काहीच का सांगितलं नाही? रोशनला अटक का नाही झाली? आत्तापर्यंत TV वर बातमी झळकायला हवी होती त्याच्या अटकेची. आणि ती मुलगी हसून म्हणाली, तुम्ही मला या कामासाठी फक्त 20,000 रुपये दिले होते, पण मला त्याच्याकडून एका झटक्यात 10 लाख रुपये मिळाले आणि याही पुढे मी त्यांच्याकडून पैसे उकळत राहणार. थँक्यू सो मच बरं का, मला पैसे मिळवून देण्याचा मार्ग सापडून दिल्याबद्दल. आता ती माझी सोन्याची अंड देणारी कोंबडी आहे, त्याला तुरुंगात घालून मी माझ्या पायावर कुऱ्हाड कशी मारून घेऊ? तसा संग्राम चिडला आणि म्हणाला, नालायक आहेस का तू? तू मला फसवतेस का? गुपचूप पोलीस स्टेशनला जा आणि त्या सूर्यवंशीच्या विरोधात तक्रार दे, मला त्याची अब्रू गेलेली बघायची आहे. आणि ती मुलगी म्हणाली, तुम्ही तुमचा राजकारणातला स्वार्थ साधून घेण्यासाठी मला हे करायला सांगताय ना, पण मी नाही जाऊ शकत, समजलं? मी आता त्यांच्याकडून पैसे घेतलेले आहेत. आणि संग्राम चिडून म्हणाला, तू माझ्यावर उलटलीस का? मग तुझा बंदोबस्त करायला मला वेळ नाही लागणार. आणि ती मुलगी म्हणाली, खबरदार, जर मला काही केलं तर मी सगळं खरं सांगेन आणि ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवून सुद्धा ठेवला आहे तुमच्याच नावाचा. जर मला काही झालं तर त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल, कारण मी तुमच्यासाठी काम करते सूर्यवंशींच्या विरोधात, त्यामुळे तुम्ही मला काहीच करू शकत नाही. आणि हे ऐकून संग्राम म्हणाला, खूपच पुढची निघालीस ग तू, हमारी बिल्ली हम पे ही म्याव. आणि ती मुलगी म्हणाली, तुम्ही काहीही समजा, पण कसं असतं ना, ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपैया.
असं मला वाटतं. आणि जर मी सूर्यवंशींच्या विरोधात पोलिसात जावं, त्यांची सगळीकडे नाचक्की व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही मला 50 लाख द्या, मी लगेच जाते. आणि संग्राम चिडून म्हणाला, लायकी आहे का तुझी 50 लाख रुपये मागतेस? मूर्ख आहे असं म्हणून त्यानं फोन ठेवला. आणि पुन्हा त्या मुलीचा फोन आला आणि ती म्हणाली, आणखीन एक सांगायचं होतं म्हणून फोन केला आहे. तुम्हाला असं वाटेल की तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी मुलीला हाताशी पकडून हे काम कराल आणि सूर्यवंशींची बदनामी कराल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तिथं जाऊन सगळं खरं खरं सांगेल की सूर्यवंशींवर होणारे आरोप खोटे आहेत आणि हे तुम्ही करून आणतात. त्यामुळे असं काहीही करू नका, कारण आता याच गोष्टीचा फायदा मी घेत आहे सध्या तरी. त्यामुळे तुम्ही हीच गोष्ट आणि हीच ट्रिक सूर्यवंशींवर वापरू नका, असं म्हणून तिनं संग्रामला धमकीच दिली आणि फोन ठेवला. आणि संग्राम प्रचंड चिडला आणि त्याच्या पियेला म्हणाला, हिचं काय करायचं? हिनं तर सगळी बाजूच पलटवली. नक्कीच राहुल सूर्यवंशीनं तिला पैशाचं आमिष दाखवलं आहे गप्प बसण्यासाठी. किती चांगली संधी आली होती रोहित सूर्यवंशीला बदनाम करून त्याचं झडपी अध्यक्षपद हिसकावून घेण्याची, पण या मूर्ख मुलीमुळे तीही गेली. आणि त्याचा पिये म्हणाला, जाऊ द्या, असू द्या, एक डाव भूताचा म्हणून सोडून द्या, आता दुसरं काहीतरी शोधूया. पण मी काय म्हणतो, संग्राम म्हणाला, मी काय म्हणतो, आपणच बातमी दिली तर काय होईल रोहितच्या विरोधात आणि रोशनच्या विरोधात? पिये म्हणाला, अहो, बिनबुडाची बातमी कशी घेतील प्रेसवाले? त्याला काहीतरी आधार नको का? या मुलीनं पोलिसातही तक्रार केली नाही, उलट प्रेसवाले अडचणीत येतील ही बातमी छापली तर. आणि ही बातमी ते घेणार नाहीतच. आणि असेच आपण जर त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत राहिलो तर ते निष्फळ ठरत राहतील. आणि सिद्ध नाही झाले तर उलट सूर्यवंशींविरोधात कोणीतरी मुद्दाम कारस्थान करतंय असं सगळ्यांना कळेल. आणि पुन्हा खरं काही घडलं ना जरी, आणि एखाद्या सूर्यवंशीनं खरंच बलात्कार केला, एखाद्या मुलीला पकडली आणि कांगावा झाला, तरी कोणीही विश्वास ठेवणार नाही आपल्यावर. लांडगा आला रे आला असं होईल आपलं. म्हणून कुठलीही बातमी छापण्याआधी तिला आधार पाहिजे थोडा काहीतरी, त्याशिवाय छापायची नाही. आणि संध्याकाळी घरी आल्यावर आता रोशन खूप नाराज होता. भूकच नाही म्हणून तो लवकरच झोपला. कोणाला काही कळलं नव्हतं तो असं का करतोय. राहुलसुद्धा खूप काळजीत होता. झोपताना सपना म्हणाली, काय झालं राहुल, तुम्हाला टेन्शन आहे का कसलं? आणि त्यानं थोडंसं हसून तिला जवळ घेतली आणि म्हणाला, काही नाही गं, नेहमीचं, असं म्हणून नेहमीप्रमाणेच तिला गोड बोलून गुड नाईट म्हणाला. आणि आज मी थकलोय म्हणून झोपला. पण त्याच्या डोळ्यात या प्रकरणाचं पुढं काय होणार ही चिंता होती. आणि रोहित येईपर्यंत कसं तरी थांबवलं पाहिजे हे प्रकरण, असा तो विचार करत होता. मग साधारण 12 ते 13 तासाचा प्रवास करून ते पोहोचले. रोहित आणि राणी आणि तिथल्या विद्यापीठामध्ये तिची स्पर्धा होणार होती. स्पर्धा उद्या होती. ते एका हॉटेलमध्ये थांबले. रोहितचे फोन मात्र सतत चालू होते. हॉटेलवर गेला तरी त्याचं काम सुरू होतं. राणी तयारी करत होती, त्यामुळे दोघेही एकमेकांना जास्त बोलले नाहीत. मग रात्र झाली. जेवल्यानंतर ती झोपली. त्याला खूप एन्जॉय करायचा होता, पण आज तिनं झोप घेणं गरजेचं आहे. उद्या ती फ्रेश दिसली पाहिजे म्हणून तोही गुपचूप झोपला. आणि जो काही एन्जॉय करायचा आहे तो तिच्या स्पर्धेनंतर करू असं ठरवलं. अजून 2 दिवस तो थांबणार होता इथेच तिला घेऊन. मग सकाळी दोघेही विद्यापीठात गेले. राणीची स्पर्धा सुरू होती. समोर तो ऑडियन्समध्ये बसला होता. राणी छान बोलली, पण राणीचं बक्षीस हुकलं आणि राणीचा मूड गेला. मग रोहित तिला एका कॅफेमध्ये घेऊन गेला, पण राणी तिथं थांबलीच नाही. सरळ रूममध्ये घेऊन चला असं म्हणाली आणि हॉटेलवर आली. संध्याकाळपर्यंत ती नाराज होती, रुसलेलीच होती. आणि तोच तिच्याशी बोलत म्हणाला, राणी अगं जाऊ दे, तू इथपर्यंत आलीस एका छोट्याशा गावातून, हेच खूप आहे. अख्ख्या भारताचं प्रतिनिधित्व केलं आहेस राणी तू, असं तो तिला म्हणायचा. तरीही राणी म्हणायची, पण मला बक्षीस मिळायला हवं होतं, इथं येऊन काय फायदा तिचा, जीव बक्षिसात अडकला होता तिचा. आणि तुम्ही का नाही भांडला माझ्यासोबत माझ्या बाजूने, असं ती त्याला म्हणाली. रोहित म्हणाला, अगं भांडण्यासारखा मुद्दा असेल तर भांडीन ना. राणी म्हणाली, माझ्याशी कशी भांडता विना मुद्द्याचे, तिथं मात्र तुम्हाला मुद्दा नाही लागत, कशावरूनही भांडता. रोहित हसून मला, राणी आता इथे भांडायचं आहे का आपण, आता उरलेले दिवस थोडा एन्जॉय करू. आणि राणी म्हणाली, काही नको, चला परत, उगीच आले. रोहित म्हणाला, तू वेडपट आहेस का गं, प्रत्येकच ठिकाणी जिंकावं असं काही नसतं, कधी कधी हरणं पण गरजेचं असतं. आणि ती हार मोठ्या मनानं स्वीकारावी, त्यानं आपल्याच चुका आपल्याला कळतात. आणि तुझी तयारी कमी पडली म्हणून असं झालं.
आणि राणी चिडली आणि म्हणाली, हो तयारी कमी पडणारच, माझ्यावर किती जबाबदाऱ्या आहेत. तुमच्यासोबत इकडे फिर तिकडे फिर, या लग्नाला जा त्या लग्नाला जा, कारखान्यात जा, अकाउंट बघ, मग तयारी करायला मला वेळ तरी नको का मिळायला. रोहित म्हणाला, राणी हे सगळं तुला करावंच लागेल, कळलं. जबाबदाऱ्या टाळून तुला होत असेल ना कॉलेज तर बघ, नाहीतर हे सगळं सोडून घरी बस. लगेच आपण मुलाचा चान्स घेऊ. तू कॉलेजला आहेस म्हणून मी विचार करत नाही बाळाचा. आणि राणी त्याला निक्षून म्हणाली, खबरदार आता जर तो विषय काढला तर. रोहित म्हणाला, मला म्हणतेच नको, पण आईनं विषय काढला तर काय करशील ग. आई फार फार तर आणखीन 3-4 महिने गप्प बसेल, पुन्हा विचारणार म्हणजे विचारणार. राणी म्हणाली, तर मी त्यांनाही सरळ सांगेन, आज ना उद्या मूल होईल, पण मला शिकता येईल का. आणि आई तुमच्यापेक्षा जास्त समजूतदार आहेत, त्या मला समजून घेतील. आणि तुम्ही काय इतकी घाई करताय, तुम्हाला तर माझ्यासोबत संसारही करायचा नव्हता, लग्नच करायचं नव्हतं, आणि आता अचानकच इतकी घाई झाली का मुलाची. आणि रोहित म्हणाला, ओके फाईन, काय करायचं ते कर, असं म्हणून तो झोपला. आणि ती म्हणाली, आता झोपलात का, आता काही करायचं नाही का, झोपा काढायला आलाय का इतक्या लांब. आणि तो हसला आणि म्हणाला, तुला तर भांडायचं आहे ना ऑल टाईम माझ्यासोबत, इच्छा तर खूप होती खूप काही करावं, तुला सगळीकडे फिरवावं, पण तुझा मूड गेला आहे ना, तुला बक्षीस नाही मिळालं म्हणून, आणि त्याची शिक्षा तू मला देतेस. असं म्हणून मला काहीच करायचं नाही, म्हणून त्यानं ब्लँकेट घेतलं ओढून आणि झोपला. राणीनंही चिडून त्याच्या अंगावरचं ब्लँकेट ओढलं आणि म्हणाली, मला झोपायचं, द्या इकडे. आणि त्यानंही ब्लँकेट खेचलं आणि म्हणाला, मला पण झोपायचं. आता झालं, दोघांची ब्लँकेटची खेचाखेची सुरू झाली आणि शेवटी त्या दोघेही ब्लँकेटमध्ये घुसले आणि हसायला लागले. आणि त्यानं तिच्यावर प्रेम करत प्रेमाचा वर्षाव केला. राणी आता खूप हसत होती आणि अचानकच ओरडली, तसं लगेच दरवाजा वाजला. रोहितनं दरवाजा उघडला आणि म्हणाला, काय झालं. आणि तिथले हॉटेल कर्मचारी म्हणाले, इथून ओरडण्याचा आवाज आला, काय चालले. रोहित म्हणाला, काही नाही, आम्ही नवरा बायको आहोत. आणि ते हॉटेल कर्मचारी म्हणाले, मग जरा हळू. आता त्यांना संशय आला होता की इथे खून वगैरे होतो की काय, बलात्कार होतो की काय, म्हणून ती मुलगी ओरडते. आणि आता दरवाजा बंद करून रोहित म्हणाला, अगं हसू नकोस, ओरडू नकोस, बाहेर आवाज जातोय. तरीही त्यानं बोट लावलं तरी राणी खी हसायची आणि तिला खूप हसायला यायचं. आणि ती हसायची आणि तो म्हणायचा, राणी हसू नको, माझा मूड जातोय. आणि तो तिचं तोंड दाबून धरायचा आणि ती नुसती हसायची. आणि त्यानं आता तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि लिप लॉक किस केला आणि तिचा आवाजच गप्प केला. तरीही राणी ओठ बंद होते तरी हसत होती. आतल्या आत तिला खूप आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. मग त्यानं तिचे कपडे काढून घेतले आणि म्हणाला, देऊ का फेकून. ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, द्या, मग मी मोठ्यानं ओरडून सांगेन की इथे माझ्यावर बलात्कार होतोय. रोहित म्हणाला, खरंच असं बोलशील का. राणी म्हणाली, हो. आणि जीभ काढून त्याला केलं. आणि त्यानं हसून तिथेच कपडे फेकले आणि तिला ओढून ब्लँकेटच्या आतमध्ये घेतली आणि प्रणय करायला लागला. मग दोघांनी फार एन्जॉय केला. दोघेही थकले होते, बेडवर दूर दूर पडले. आणि त्याचवेळी रोहितचा फोन वाजला आणि पुन्हा बंद झाला. अगदी छोटीशी रिंग होती. त्यानं बघितलं तर रोशन होता. रोहितनं पुन्हा फोन केला. रात्र खूप झाली होती आणि म्हणाला, हॅलो रोशन, काय झालं. रोशनचे डोळे पाण्यानं भरले होते आणि त्याला रोहितला सगळं सांगायचं होतं, पण त्याला डिस्टर्ब नको म्हणून तो बोलू शकत नव्हता. संकोच करत होता सांगण्यासाठी, पण रोहित सारखा खमका आधारसुद्धा दुसरा कुठलाच नव्हता. आणि रोशन फक्त म्हणाला, दादा, आणि गप्प बसला. आणि त्याच्या आवाजातला तो ओलसरपणा रोहितला जाणवला, इतक्या लांबूनसुद्धा. आणि रोहितच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मग आता काय होईल पुढं हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. एपिसोड कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा.